मित्रांनो, पोस्टमन भरती 2020 करता आपल्याला जो सिलेबस दिलेला आहे त्यापैकी गणिताच्या सिलेबसमध्ये आपल्याला जो पहिला टॉपिक आहे तो आहे बोर्डमास आणि या टॉपिकवर आपल्याला 4 ते 8 प्रश्न विचारल्या जाईल. तर बोर्डमास म्हणजे काय? ब्रॅकेट ऑफ डिव्हिजन, मल्टिप्लिकेशन, ॲडिशन आणि सबस्ट्रॅक्शन म्हणजे कंचे भागू बेव याला आपण मराठीमध्ये म्हणतो. तर कंचे भागू बेव या टॉपिकवर आज आपला हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये मी या आधीची परीक्षा झालेली आहे पोस्टमन भरतीची, त्यामधले 10 प्रश्न घेतलेले आहे आणि ते 10 प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये सोडवणार आहे स्पष्टीकरणासह. तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे वर्गमुळात 80 अधिक 3 गुणिला वर्गमुळात 245 वजा वर्गमुळात 125. तर या प्रकारचं उदाहरण आपल्याला सोडवायचं आहे. तर अशा प्रकारच्या उदाहरणामध्ये आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की जी वर्गमुळात संख्या असते ती संख्या एकतर पूर्ण वर्ग संख्या असते किंवा नसेल तर आपल्याला त्या संख्येची फोड करून तिला वर्गमुळाच्या रूपात लिहायचं आहे. बघा, तर बघा आता या 80ला आपण या स्वरूपात लिहू शकतो 16 गुणिला 5, त्यानंतर अधिक 3. आता या 245ला कोणत्या पूर्ण वर्ग संख्येने भाग जातो हे आपल्याला शोधायचं आहे. तर ती संख्या आहे 49. 49 गुणिला 5. तर हे इथे 49 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. त्यानंतर वजा आता 125 गुणिला 5. यानंतर वर्गमुळामध्ये असलेल्या ज्या पूर्ण वर्ग संख्या आहे त्यांना आपण या वर्गमुळाच्या बाहेर काढूया. आता या ठिकाणी 16 ही पूर्ण वर्ग संख्या आहे. 16चं वर्गमूळ होईल 4 लिहूया आणि वर्गमुळामध्ये इथे 5 राहतील. त्यानंतर इथे 3 आहे गुणिला 49चा वर्गमूळ होतो 7 आणि वर्गमुळात राहतील 5. त्यानंतर 25चं वर्गमूळ होतो 5 आणि इथे वर्गमुळात राहतील 5. आता बघा या तिन्ही ठिकाणी वर्गमुळात 5 हे कॉमन आहे, तेव्हा या वर्गमुळात 5ला आपण कॉमन काढूया. कॉमन काढणे म्हणजे काय? या तिन्ही संख्येला वर्गमुळात 5ने भागणे. आता या पहिल्या संख्येला वर्गमूळ 5ने भागलं तर काय होईल? याला आपण वर्गमुळात 5ने भागलं तर वर्गमूळ 5 कॅन्सल होईल आणि शिल्लक राहील 4. त्यानंतर याला 3 7 21 वर्गमुळात 5 याला जर आपण वर्गमुळात 5ने भागलं तर काय होईल? वर्गमूळ 5 कॅन्सल होईल आणि इथे राहील शिल्लक 21 वजा याला जर आपण वर्गमुळात 5ने भागलं तर वर्गमूळ 5 कॅन्सल होईल, शिल्लक राहील 5. यानंतर वर्गमुळात 5 आणि याची बेरीज येते 21 आणि 4 25 वजा 5 20. तर याचं उत्तर येईल 20 वर्गमुळात 5. दुसरा प्रश्न आहे 0.1 गुणिला 0.1. हा प्रश्न दिसायला जरी सोपा असला तरी हा प्रश्न कन्सेप्ट बेस आहे. तर बघा, सुरुवातीला आपल्याला 0.1 गुणिला 0.1 याचा गुणाकार करायचा आहे. 0.1 गुणिला 0.1 आणि 1 1 1. तर बघा, पॉईंटचा गुणाकार करताना आपल्याला काय करायचं आहे की पहिल्या संख्येमध्ये एक स्थानांतर पॉईंट आहे, त्यानंतर दुसऱ्या संख्येमध्ये सुद्धा एक स्थान सोडून इथे पॉईंट आहे आणि अशा वेळेस येणारं जे उत्तर आहे त्या उत्तरामध्ये आपल्याला पॉईंट द्यायचा असतो. तर तो कोणत्या स्थानानंतर द्यायचा हे बघा. तर या स्थानांची बेरीज करायची. पहिल्या संख्येतील स्थान आणि दुसऱ्या संख्येतील स्थान यांची बेरीज इथे येते 2. तर हे जे उत्तर आहे येणारं या संख्येमध्ये आपल्याला 2 स्थान सोडून पॉईंट द्यावा लागेल. परंतु ही एक अंकी संख्या आहे म्हणून अशा वेळेस काय करायचं की या संख्येच्या डावीकडे एक शून्य द्यायचं आणि आता या ठिकाणी झाले 2 स्थान आणि आता आपण इथे पॉईंट देऊ शकतो आणि पॉईंट दिल्यानंतर पुन्हा डावीकडे आपल्याला एक शून्य द्यायचं आहे. तर आपलं उत्तर येईल 0.01. परंतु गंमत अशी आहे की आपल्या ऑप्शनमध्ये कुठेही 0.01 नाही. पहिल्या ऑप्शनमध्ये बघा 0.001 आहे, दुसऱ्या ऑप्शनमध्ये 1% आहे, इथे तिसऱ्या ऑप्शनमध्ये 1/10 आहे आणि इथे चौथ्या ऑप्शनमध्ये यापैकी नाही असं दिलेलं आहे. परंतु इथे बघा ऑप्शन क्रमांक 2 बघा 1% असं दिलेलं आहे आणि 1%ला आपण कसं लिहितो? 100 पैकी 1 आणि हा जर भागाकार आपण केला तर याचं उत्तर येतं 0.01. म्हणजे आपलं हे जे उत्तर आहे हे 1% हे उत्तर बरोबर आहे. तिसरं उदाहरण दिलेलं आहे 2 धन संख्यांची बेरीज 25 आहे व त्यांचा गुणाकार 144 असेल तर त्या संख्येमधील फरक किती? आपल्याला फरक विचारलेला आहे. तर बघा, हे उदाहरण आपल्याला 2 पद्धतीने सोडवता येते. पहिली पद्धत म्हणजे समीकरण पद्धत. तर समीकरण कसं तयार होईल? पहिली संख्या आपण घेतली x आणि दुसरी संख्या घेतली y.
तर काय म्हटलेलं आहे पहिल्या अटीमध्ये की त्या दोन संख्यांची बेरीज 25 आहे, म्हणजे या दोघांची बेरीज होईल 25. आणि दुसरी अट काय आहे की त्या दोन संख्येचा गुणाकार 144 आहे, म्हणजे x गुणिला y बरोबर 144. आता आपण इथे आपल्याला y ची किंमत मिळू शकते, y बरोबर 144 छेदामध्ये x, आणि ही किंमत आपण जर इथे y मध्ये टाकली तर काय होईल, x अधिक y ची किंमत टाकूया 144, x बरोबर 25. यानंतर या दोघांची बेरीज म्हणजे या ठिकाणी x गुणिला x बरोबर x वर्ग अधिक 144 आणि छेदामध्ये x बरोबर 1. तर हे उदाहरण आपण हे समीकरण सोडून सुद्धा करू शकतो, परंतु याला खूप वेळ लागेल. तर दुसरी पद्धत जी आहे या पद्धतीमध्ये आपल्याला लॉजिक वापरायचं आहे. तर लॉजिक कसं वापरायचं आहे की आपल्याला दोन अटी दिलेल्या आहे. पहिली अट म्हणजे त्या दोन संख्येचा गुणाकार हा 144 आला पाहिजे. मग 144 कोणत्या पाड्यामध्ये आहे, तर 12च्या पाड्यामध्ये आहे. 12ला जर 12ने गुणलं तर 144 येते. परंतु दुसरी अट कशी आहे की या दोन संख्येची बेरीज 25 आली पाहिजे, परंतु या दोन संख्येची बेरीज 25 येत नाही, त्यामुळे हे उत्तर चुकीचं आहे. त्यानंतर 144 कोणत्या पाड्यामध्ये आहे, 16च्या पाड्यामध्ये आहे. 16 9 144. आणि दुसरी अट कोणती आहे की या दोघांची बेरीज 25 आली पाहिजे, आणि 16 आणि 9 किती होतात, 25 होतात. म्हणून या दोन्ही अटी 16 आणि 9 या दोन संख्या पूर्ण करतात. म्हणून आपलं जे उत्तर आहे ते आता आपल्याला मिळू शकते. तर बघा विचारलेलं काय आहे, या दोन संख्येतला फरक 16 मधून 9 जर गेले तर किती राहते, 7. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 7. चौथा प्रश्न आहे, आणि प्रश्न इतका लांब आहे की माझा वाचण्यातच 1 मिनिट निघून जाईल, परंतु उदाहरण कितीही दिसायला कठीण असलं तरी ते तेवढं सोपं असते, हे लक्षात ठेवायचं आहे. तर या ठिकाणी बघा, या उदाहरणाचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे. या उदाहरणामध्ये काय होऊन राहिलं की 0.746 आणि 0.254 हे रिपीट होऊन राहिले. इथं काय होऊन राहिलं, 0.746 गुणिला 0.746 गुणिला 0.746, म्हणजे हा काय आहे 0.746चा क्यूब आहे. त्यानंतर इथे पण तेच आहे, हा सुद्धा 0.254चा क्यूब आहे. त्यानंतर 3 गुणिला 0.746 गुणिला 0.254 आणि कंसामध्ये दोघांची बेरीज. आणि हे स्ट्रक्चर पाहून आपल्याला एक सूत्र आठवत आहे बघा, a प्लस बी होल क्यूब बरोबर एचा क्यूब अधिक बीचा क्यूब अधिक 3ab आणि कंसामध्ये a प्लस बी. हे सूत्र आपल्याला आठवत आहे आणि तंतोतंत हे सूत्र या ठिकाणी बसते. तर बघा या ठिकाणी हा जो a आहे, हा a आहे 0.746 आणि हा जो b आहे, हा b आहे 0.254 आणि या दोघांच्या बेरजेचा हा काय आहे, क्यूब आहे, आणि याचा विस्तार हा सगळा इथे दिलेला आहे. तर आता हे उदाहरण खूप सोपं झालेलं आहे. तर आता आपल्याला या दोघांची बेरीज करायची आहे. तर या दोघांची बेरीज किती होईल, 0.746 अधिक 0.254, 6 आणि 4 10 हातचाला 1, 5 आणि 5 10 हातचाला 1, 8 आणि 2 10 0 हातचाला 1 आणि इथे 1, आणि हा पॉईंट या ठिकाणी येईल, म्हणजे उत्तराला 1 आला आणि त्याचा क्यूब इथे लिहावं लागेल. 1चा क्यूब 1 होतो, आणि या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1. पाचवं उदाहरण आहे सोडवा. तर आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर आपल्याला यासाठी जो कंचे भागू बेव जो रूल आहे तो आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर यामध्ये काय असते की सुरुवातीला आपल्याला कंस सोडवायचा असतो, कंसाच्या आतमधल्या क्रिया सोडवायच्या असतो. त्यानंतर त्या कंसाला जर गुणाकारात असेल, कोणी भागाकारात असेल किंवा त्याचा घातांक असेल तर तो घातांक सोडवायचा असतो. त्यानंतर भागू बे व याप्रमाणे सोडवायचं आहे. तर सुरुवातीला आपण यामध्ये कंस सोडवूया. 108 भागीला 36 1/4 बेरजेमध्ये आता कंसातली क्रिया सोडूया. तर काय होईल, 2/5 गुणिला, आता इथे 4 त्रिक 12 आणि 1 13, 13/4. त्यानंतर 108 भागीला 36 1/4 अधिक 13 दुणे 26 आणि 5 चोक 20. त्यानंतर आता ही झाली कंसातली क्रिया झाली. आता चे म्हणजे या ठिकाणी बघा चे आहे, या कंसाला गुणाकार आहे 36चा. तर ही क्रिया आता आपल्याला सोडवायची आहे. 108 भागीला इथे बघा 4 1 4 4 9 36 म्हणजे 9 येईल, आणि इथे बेरीज 26/20.
त्यानंतर इथे बघा आता भागाकार सोडवायचा आपल्याला. 108ला 9ने भागलं तर उत्तर येतं 12. 12 108 अधिक 26/20 बरोबर. आता इथे तिरपा गुणाकार करून घेऊ आपण. 12 गुणिला 20 अधिक 26 आणि छेदामध्ये 20. 12 गुणिला 20 होते 20 दुणे 40, हातच्याले 4, 20 एक 20 आणि 4 24. 240 अधिक 26 भागिला 20 आणि हे होईल 266 भागिला 20. आता ऑप्शनमध्ये बघा, सगळ्या ऑप्शनमध्ये छेदामध्ये 10 आहे, त्यामुळे आपण याला छेदामध्ये 10 ठेवूया. आणि छेदामध्ये 10 कधी येईल? या ठिकाणी जेव्हा याला 2ने भागू. याला 2ने भागलं तर 10 येईल आणि याला पुन्हा 2ने भागलं तर इथे येईल 133. म्हणजे 133 छेदामध्ये 10. आता याचं रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात करूया. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? 133ला 10ने भागायचं आहे. 10 एक 10, 3 उरले, हे 3 इथे घेतले, 10 त्रिक 30 आणि इथे उरले 3. आता बघा याच्यामध्ये हा छेद, तर याचं छेदात 10, त्यानंतर पूर्णांक आहे 13 आणि त्यानंतर बाकी जो असतो तो असतो अंश. तर आपलं या प्रश्नाचं उत्तर आलं 13.3 अंश छेद 10 आणि उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 13.3 अंश छेद 10. 6वं उदाहरण आहे. आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. या ठिकाणी जे प्रश्नचिन्ह आहे त्याचं उत्तर आपल्याला काढायचं आहे. तर त्यासाठी बघा आपल्याला काय करायचं आहे की सुरुवातीला हा तिरपा गुणाकार करून घ्यायचा आहे. याला आपण x म्हणू. हा जो प्रश्नचिन्ह आहे याला आपण x लिहू आणि छेदामध्ये आहे 0.81 आणि इकडे आहे 450. तर हे जे 0.81 आहे वर्गमुळात ते आपण इकडे घेऊन जाऊया. तर काय होईल? x बरोबर 450 गुणिला 0.81 बरोबर. आता इथे x बरोबर 450 गुणिला, आता बघा या ठिकाणी आपल्याला हे जे 0.81 आहे वर्गमुळात, याची मांडणी अशा प्रकारे करायची आहे की त्याचा वर्ग ॲटोमॅटिक निघाला पाहिजे. तर काय करता येईल? 0.81ला आपण 81 अंश आणि छेदामध्ये 100 या पद्धतीने लिहिलं. 81चं वर्गमूळ आणि 100चं वर्गमूळ काढायला खूप सोपं जाईल. आणि 81 अंश छेद 100 म्हणजेच 0.81. तर या रूपात त्याची मांडणी करूया. 81 अंश छेद 100 बरोबर 450 गुणिला. आता इथे बघा हे जे वर्गमूळ आहे ते वर्गमूळ चिन्ह आपण काढून टाकूया. तर काय होईल? 81चा वर्गमूळ होईल 9 आणि 100चा वर्गमूळ होईल 10 बरोबर 450 गुणिला 9 भागिला 10. आता या 450ला 10ने भागून घेऊया. 10 एक 10 आणि इथे 450ला भागलं तर येतं 45. म्हणून 45 गुणिला 9, 45 गुणिला 9 बरोबर 9 5 45, हातच्याले 4, 9 चौक 36 आणि 4 40. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं 405. ऑप्शन क्रमांक 4 405. 7वा प्रश्न आहे. 16, 20, 24ने भाग जाणारी सर्वात लहान पूर्ण वर्ग संख्या कोणती? आणि या ठिकाणी ऑप्शन दिलेला आहे 1600, 3600, 6400 आणि 14400. तर आपल्याला या पूर्ण वर्ग संख्येचा जास्त विचार करायचा नाही आहे, कारण ह्या सगळ्याच पूर्ण वर्ग संख्या आहे. फक्त आपल्याला काय करायचं आहे की या तिन्ही संख्येचा लसावी काढायचा आहे आणि त्या लसावीने या संख्येला भाग द्यायचा आहे. त्यानंतर ऑप्शनमध्ये दिलेल्या ज्या लहान संख्येला या लसावीने 16, 20 आणि 24च्या लसावीने भाग जाईल ती संख्या आपलं उत्तर असेल. तर सुरुवातीला आपण 16, 20 आणि 24चा लसावी काढूया. याचे फॅक्टर पाडू. 2 गुणिला 2 गुणिला 2 गुणिला 2, 2 दुणे 4 दुणे 8 दुणे 16. त्यानंतर 20चे फॅक्टर पडतील. 4 गुणिला 5, 4चे पुन्हा फॅक्टर पडतात. 2 गुणिला 2 गुणिला 5, 5 दुणे 10 दुणे 20. आता इथे आपण यांचा लसावी काढूया. सुरुवातीला जे कॉमन फॅक्टर आहेत ते घेऊन घेऊया. 2, 2 इथे पण 2 आहे ते लिहिले. त्यानंतर हे 2, हे 2 आणि हे 2 इथे लिहिले. पुन्हा इथे हे 2 आणि हे 2 लिहिले गुणिला. या ठिकाणी हे 2 आहे, 2 कुठेच नाही आहे. त्यानंतर आता जे उरलेले फॅक्टर आहेत ते लिहून घेऊया. इथे 2 उरले, हे 2 लिहिले. त्यानंतर इथे 5 उरले तर हे 5 लिहिले आणि या ठिकाणी 3 उरले तर ते इथे लिहिले. आणि याचा गुणाकार आपल्याला करून घ्यायचा आहे. 2 दुणे 4 दुणे 8 दुणे 16, 16 पंच 80, 80 त्रिक 240.
तर या 3 संख्येचा लसावी येतो 240. त्यानंतर या 240ने आपल्याला या संख्यांना भाग द्यायचा आहे. सुरुवातीला आपण 1600ला भाग देऊ, कारण ती सर्वात लहान संख्या आहे म्हणून 1600ला 240ने निशेष भाग जातो की नाही ते पाहायचं आहे. हे शून्य कटले. त्यानंतर 8ने दोन्ही संख्येला भाग जातो म्हणून इथे 8ने भाग देऊया. 8 त्रिक 24 आणि इथे 8 दुणे 16, 8 0 0 आणि 20ला 3ने भाग जात नाही, त्यामुळे 240ने 1600ला भाग जात नाही, त्यामुळे 1600 ही संख्या नाही. त्यानंतर 3600ला भाग देऊन पाहूया. 3600 240, हे शून्य कटलं. त्यानंतर इथे बघा 12 दुणे 24, 12 त्रिक 36 आणि हे शून्य इथे घेतले. आता या 30ला 2ने भाग जातो आणि उत्तर येतं 15. त्याच्यामुळे काय आहे की 3600 ही ती संख्या आहे की जिला 16, 20 आणि 24ने भाग जातो. त्यामुळे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, 3600. 8वं उदाहरण आहे 35ने भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती. तर या उदाहरणामध्ये जर आपण 35ने प्रत्येक संख्येला भाग देत बसलो तर आपला खूप वेळ निघून जाईल. तर आपल्याला यासाठी लॉजिक वापरता येईल आणि लॉजिक असं आहे की आपल्याला हे माहिती आहे की 35ने 350ला भाग जातो. आता जर 35ने 350ला भाग जातो तर या 350च्या पटीमध्ये असणाऱ्या प्रत्येक संख्येला 35ने भाग जातो. मग 350ची दुप्पट काय होईल 700, त्याची तिप्पट काय होईल 1050. आता आपल्याला हे माहिती आहे की 35ने 1050ला भाग जातो, परंतु आपल्याला पाहिजे 3 अंकी संख्या, ही झाली 4 अंकी संख्या. आता 1050ला भाग जातो, मग यातले 35 जर आपण कमी केले तर किती राहतील 1015. 1015 सुद्धा भाग जातो, परंतु ही 4 अंकी संख्या आहे. पुन्हा 35 कमी करा, 5तून 5 गेले 0 राहिले, 11तून 3 गेले 8 राहिले आणि इथे राहतील 9 म्हणजे 980. म्हणजे ती संख्या 980 ही आहे. तर आपलं उत्तर येईल ऑप्शन क्रमांक 2, 980. 9वं उदाहरण आहे 625चा घातांक 1/4. अतिशय सोपं उदाहरण आहे. तर बघा आपल्याला एक घातांकाचा नियम माहिती आहे की जर एचा घातांक m आणि त्याचा घातांक n असेल तर काय करतो आपण या दोघांचा गुणाकार करतो, m गुणिला n असं करतो, बरोबर आहे. तर हाच नियम या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे. तर काय आहे 625 त्याचा घातांक आहे 1/4. तर 625चं जर आपण निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की 625 हा 5चा 5 गुणिला 5 गुणिला 5 गुणिला 5, 5 5 25, 25 पाची 125, 125 पाची 625 म्हणजे 5चा चौथा घात आहे. 625 काय आहे 5चा चौथा घात. मग याला या रूपात लिहूया 5चा चौथा घात म्हणजे 625 आणि याचा घातांक 1/4. आता बघा आपण हा नियम या ठिकाणी वापरला की जर एचा घातांक m असेल आणि त्यांचा घातांक n असेल तर या दोघांचा गुणाकार होतो. तर या ठिकाणी काय होईल 4चा आणि याचा गुणाकार होईल म्हणजे 5 त्याचा घातांक 4 गुणिला 1/4. आता या ठिकाणी बघा या दोघांचा गुणाकार 4 1 4, 4 1 4 म्हणजे काय येईल 5चा घातांक 1 म्हणजे उत्तर येईल 5. म्हणजे या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 1, 5. 10वा प्रश्न आहे जर वर्गमुळात 3249 बरोबर 57 तर या सगळ्यांची बेरीज बरोबर किती. तर बघा या उदाहरणामध्ये काय दिलेलं आहे 3249 या संख्येचं वर्गमूळ दिलेलं आहे आणि ते आहे 57 आणि याचाच आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण सोडवायचं आहे. तर पुन्हा आपल्याला या उदाहरणामध्ये एक लक्षात घ्यायचं आहे की ज्या संख्येचं वर्गमूळ दिलेलं आहे तर या ठिकाणी 3249चं वर्गमूळ दिलेलं आहे आणि या संख्येमध्ये जर त्यांनी दशांश चिन्ह वापरलं असेल तर अशावेळी या संख्येचं वर्गमूळ जी संख्या येते इथे 3249चं वर्गमूळ 57 आलं तर दशांश चिन्ह दिल्यानंतर या 57मध्ये कोणता फरक पडेल. ज्या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे त्या संख्येमध्ये जितक्या स्थानानंतर दशांश चिन्ह असेल तर त्याच्या निमपट स्थानानंतर त्याच्या वर्गमूळाच्या संख्येमध्ये दशांश चिन्ह द्यायचं आहे. तर या संख्येमध्ये 2 स्थानांतर दशांश चिन्ह आहे तर याच्या अर्धे होईल 1 म्हणजे इथे 1 स्थानांतर दशांश चिन्ह द्यावं लागेल. तर यावरून ही जी पहिली संख्या आहे वर्गमुळात 32.49 या संख्येचं वर्गमूळ किती येईल 5.7 कारण याच्यामध्ये 2 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे तेव्हा इथे त्याच्या निमपट म्हणजे 1 स्थानानंतर दशांश चिन्ह द्यावं लागेल. त्यानंतर अधिक या ठिकाणी बघा 4 स्थानांतर दशांश चिन्ह आहे तर इथे 2 स्थानांतर दशांश चिन्ह द्यावं लागेल म्हणजे इथे 57 इथे 0.57 येईल. इथे अधिक इथे 1 2 3 4 5 6
6 स्थानांतर दशांश चिन्ह आहे, तर या ठिकाणी आपल्याला 3 स्थानांतर दशांश चिन्ह द्यावं लागेल, म्हणजे 0.57 आणि इथे 0.057 अधिक इथे 1 2 3 4 5 6 7 8 स्थानानंतर दशांश चिन्ह आहे, तर इथे येईल 4 स्थानानंतर म्हणजे 0.057 या प्रकारे. आता यांची बेरीज करायची आहे आपल्याला. तर 5.7 दुसरी संख्या आहे 0.57, तिसरी संख्या आहे 0.057 आणि चौथी संख्या आहे 0.0057. आता याची बेरीज बघा. इथे 7 येईल, 7 आणि 5 12 2 हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13 3 हातचाला 1, 7 आणि 1 8, 8 आणि 5 13 3 हातचाला 1 आणि हे 6.3327. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर ऑप्शन क्रमांक 4 6.3327. तर मित्रांनो, आज आपण बोर्डमास या टॉपिकवर आधारित 10 प्रश्न सोडलेले आहे आणि त्यामध्ये काही ट्रिक्स पण आपण पाहिलेले आहेत. तर आता आपण इथेच थांबूया आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन टॉपिक घेऊन.